अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 6674. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, अन्न सुरक्षा योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि यामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की काळा बाजार या अन्न सुरक्षा योजनेमध्ये भिवंडी तालुक्यात उघड झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय, एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जागरूकपणे हा ट्रक पकडून दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये ज्या ठिकाणी 2 रुपये किलो आणि 3 रुपये किलोने आपण धान्य देतो, त्यामध्ये काळा बाजार होऊ नये म्हणून दक्षता समित्या तालुकावार आणि जिल्ह्याच्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत का, आणि जर नसतील तर त्या केव्हापर्यंत निर्माण केल्या जाणार आहेत? अध्यक्ष महोदय, हा भिवंडी तालुक्यातील जो प्रश्न आहे याच्यामध्ये जो प्रश्न विचारला होता ती वस्तुस्थिती खरी आहे आणि त्यामध्ये जो कोणी दोषी होता त्याच्यावर जीवनावश्यक वस्तू कायदा 1995च्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये दक्षता समित्या स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये पालकमंत्र्याला आदेश देऊन त्यांनी दक्षता समित्या महाराष्ट्रामध्ये स्थापन केल्या आहेत. अध्यक्ष महोदय, मी एका वसई तालुक्यातल्या दक्षता समितीचा अध्यक्ष आहे. आमच्या तालुक्यातली दक्षता समिती आजही स्थापन करण्यात आलेली नाही आणि हीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यामधल्या सर्व तालुक्यातल्या दक्षता समित्यांचे अध्यक्ष. अध्यक्ष महोदय, त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना तशा पद्धतीचे आदेश देण्यात आले होते आणि अनेक ठीक आहे काही ठिकाणी झाले नसतील तर आम्ही अवश्य त्या तालुक्यात त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना कळू, पण सर्व जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना त्यांच्या तालुक्यामध्ये तालुका दक्षता समिती स्थापन म्हणजे आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका दक्षता समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अनेक तालुक्यामध्ये झाली आहेत. ज्या तालुक्यामध्ये झाली अध्यक्ष महोदय, ज्या तालुक्यामध्ये झाली असेल, ज्या जिल्ह्यामध्ये झाली असेल तशा सूचना परत पालकमंत्र्यांना देण्यात येईल.